सचिन थाटे म्हणजे मला वाटतं ते क्वालिफाईड माणूस आहे काय केलं आणि काँग्रेसचे ते काही वर्ष अध्यक्ष होते ते, त्यामुळे त्यांना थोडी राजकारणाची जाणीव आहे आणि विकास करतील अशी आमची अपेक्षा आहे. बरं. आता ते भाजपात आलेले भाजपात आले तर चालेल ना. भाजपचा आता सध्या दरारा सध्या आता या गावामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाजपचाच आहे. आमच्या प्रभागात जवळजवळ माझ्या माहितीनुसार ह्या गावचा विकास म्हणावा असा झालेला नाही. का बरं? ज्याप्रमाणे गुरव पिंपळे किंवा जगताप देरी, सौदागर पिंपळे, वाकड ह्या भागाचा जसा विकास झाला तसा म्हणावा असा हा विकास ह्या गावचा झालेला नाहीये. बरं. मला वाटतं जर चांगला नेता जर मिळाला तर ह्या गावचा विकास होईल अशी जनतेची अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात विकास झाला नाही असं म्हणताय. म्हणजे जे 4 नगरसेवक निवडून गेले त्यांनी कामं नाही केली का? कामं केली पण म्हणावा अशी कामे केलेली नाहीयेत. बरं. समजा जर रस्त्याची कामे असतील, कमीत कमी ह्या गावात मला वाटतं जवळजवळ 5 ते 10 5-7 वर्षे झाली असतील, अजून डांबरीकरण झालेलं नाही. आमच्या गणेशनगर मध्ये काही सिमेंट काँक्रीट रस्ते झाले ते फुटलेले आहेत, तिथे बी काही गटारी उघडी आहेत, तिथे बी काही लक्ष दिले जात नाही. बरं. हे सगळे जर कामं करायची असतील, तुमचा सर्वांगीण विकास करायचा असेल, म्हणजे तुम्ही मध्ये विकास झाला मात्र तेवढा दर्जाचा नाही झाला. जर चांगला विकास करायचा असेल तर या ठिकाणी काय वाटतं बाबा कोणाला निवडून द्यावं? म्हणजे नावं नाही पण तुम्हाला काय वाटतं बाबा कोणाच्या दिशेने वातावरण असू शकतं, काय सांगा? मला वाटतं चांगला विकास करायचा असेल तर सुशिक्षित उमेदवार आणि शिकलेला उमेदवार ह्या गावाला नेता म्हणून मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. शिकलेलं कोण कोण इकडं? तुम्हाला काय वाटतं सुशिक्षित कोण कोण आहे? अनेक लोक प्रचाराला फिरतात आहे ना, त्याच्यातलं काय वाटतं? एक सचिन थाटे म्हणावं लागेल किंवा विनायक गायकवाड म्हणावं लागेल किंवा नितीन इंगवल्यासारखी माणसं.